महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला थेट घेरलं, तर दुसरीकडे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आणि शिंदे गटातही मोठी फूट पडलेली असेल। तुम्हालाही प्रश्न पडला असेल नेमकं घडलंय काय। नमस्कार, मी समाधान नवले पाटील। काल आणि आज सलग 2 दिवस राजकीय दिग्गजांची बैठक पार पडली। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात असे नेते बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट प्रश्न विचारले। शेवटची मतदार यादी राजकीय पक्षांना का दाखवत नाही, मतदार नोंदणी वेळेआधीच का बंद केली जाते, असे सरळ सवाल ठाकरेंनी उपस्थित केले। त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ठाकरेंनी निवडणूक आयोगाला निवडणुका घेऊच नका असा वर्मी लावणारा टोला देखील लगावला आणि स्पष्ट सांगितलं, मतदार यादीत घोळ असेल तर निवडणुका पुढे ढकलवा। आणि राज ठाकरे पुढे देखील म्हणतात, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी त्यांनी मागणी केली। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं काम करतंय का, असा थेट आरोपही ठाकरेंनी लगावला। दरम्यान अजित पवार गटात मोठी उलथापालथ झालेली आहे। गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अचानक राजीनामा दिला। त्यांनी राजीनाम्याचं कारण सांगितलं, प्रकृती अस्वस्थ आहे। पण राजकीय वर्तुळामध्ये या राजीनाम्याची वेगळी चर्चा रंगली। राजीनाम्याचं खरं कारण म्हणजे प्रफुल्ल पटेल यांची नाराजी। कारण काही दिवसांपूर्वी पटेल यांनी बाबासाहेब पाटील यांच्यावर टोमणा मारला होता। पालकमंत्री फक्त सहलीला येतात, यावरून त्यांनी राजीनामा दिला असं देखील चर्चा रंगत आहे। आता शिंदे गटात मोठा वाद तयार झालेला आहे। सोलापूर आणि वणी या 2 ठिकाणी शिंदे गटाला मोठे धक्के बसलेले आहे। सोलापुरातील शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून त्यांचा राजीनामा दिला, तर भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी देखील सुरू केलेली आहे। आजच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट नियोजित केलेली आहे। तसेच यवतमाळ वणीमध्ये देखील भाजपचे काही ज्येष्ठ नेते शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले आहे। म्हणजे भाजप आणि शिंदे दोघांनाही एकामागोमाग एक दणके बसत आहे। या सगळ्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही महिन्यांवर आलेल्या आहेत। राजकारण आणि आरक्षण सोडत झालेलं आहे, पण तारखा देखील अजून जाहीर झालेला नाही। मित्रांनो, खरंच राज ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्न म्हणजे मतदार यादी लपवण्याचं कारण काय आणि यावेळेस निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, ही खरंच योग्य आहे का? विरोधकांची ही एका निवडणुकांमध्ये काही मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो का, असा सवाल देखील उपस्थित होतोय। मित्रांनो, खरंच तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया द्या आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।